अहो खरं तर निवडणुकीआधी झालेले सर्वे हे बहुतेक वेळा चुकलेले आहेत हो. थोडाफार इकडे तिकडे फरक होऊ शकतो, थोडंसं आकड्याचं इकडे तिकडे होऊ शकतं. पण आता नुकताच एक सर्वे चर्चेचा ठरला बघा. लोकांनी या सर्वेचे आकडे फेटाळलेले आहेत. हा जो काही नुकताच एक सर्वे येऊन गेला, अहो काहीच दिवसापूर्वी टाइम्स मॅट्रिक्सचा एक सर्वे प्रकाशित झाला होता. त्या सर्वेनुसार जर पाहिलं तर महाराष्ट्रात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला 95 ते 105 जागा मिळू शकतात. नमस्कार. निवडणूक जवळ आली की अनेक सर्वे न मागता न विचारता आपल्यासमोर येऊन पडतात आणि मतदारांच्या डोक्यात गोंधळ उडवतात. गोंधळ. अलीकडे अशा सर्वेवर लोक सहसा विश्वास ठेवत नाहीत, पण चर्चा मात्र नक्की होत असते. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आणि तसं हे सर्वे जनतेच्या डोक्यात मुंग्या सोडायला लागलेल्या आहेत. अहो एक सर्वे म्हणतो कोणालाच बहुमत मिळणार नाही, म्हणजे महाविकास आघाडीला नव्हे आणि महायुतीलाही नाही. तेवढ्यात दुसरा सर्वे काय म्हणतोय, महाविकास आघाडीला बहुमत मिळणार आहे. अहो खरं तर निवडणुकीआधी झालेले सर्वे हे बहुतेक वेळा चुकलेले आहेत हो. थोडाफार इकडे तिकडे फरक होऊ शकतो, थोडंसं आकड्याचं इकडे तिकडे होऊ शकतं. पण अहो इथं जमीन आसमानाचा फरक पडत असतो. लोकसभा निवडणुकीत आपण हे पाहिलेलं आहे. अहो कुणी काय काय आकडे देत होतं आणि निकालानं काय दाखवलं. अहो मोजके 1-2 सर्वे निकालाच्या कुठेतरी जवळपास पोहोचले होते. आता विधानसभेचे सर्वे येताना दिसत आहेत. आता ते खरे खोटे, मॅनेज केलेले, कुठल्या पक्षानं पुरस्कृत केलेले वगैरे वगैरे जे काही असेल ते ज्यानं त्यानं ठरवावं, म्हणजे तुम्ही ठरवावं ते खरे खोटे. पण जे आकडे आले आहेत तेवढंच आम्ही सांगतोय. आता नुकताच एक सर्वे चर्चेचा ठरला बघा. लोकांनी या सर्वेचे आकडे फेटाळलेले आहेत. हा जो काही नुकताच एक सर्वे येऊन गेला, अहो काहीच दिवसापूर्वी टाइम्स मॅट्रिक्सचा एक सर्वे प्रकाशित झाला होता. त्या सर्वेनुसार जर पाहिलं तर महाराष्ट्रात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला 95 ते 105 जागा मिळू शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 19 ते 24 जागा येण्याची शक्यता, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 ते 12 जागा मिळतील अशी शक्यता यांनी वर्तवलेली होती. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेला 26 ते 31 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळतील. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 23 ते 28 जागा मिळतील असं या टाइम्सच्या सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं होतं. अर्थात लोकांना हे पटलंही नाही. लोकांच्या प्रतिक्रिया यावर सोशल मीडियावर झळकलेल्या आहेतच. या सर्वेची चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एक दुसरा सर्वे समोर आला आहे, पण तो पहिल्या सर्वेच्या अगदी उलटा आहे. राज्यातील निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते कदाचित. तत्पूर्वी राज्यात सध्याच्या घडीला, म्हणजे त्याला आज निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील, कोणाला किती टक्के मतं मिळतील याबाबतचा हा एक नवा सर्वे आहे. आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी आणि महायुती, मनसे आणि यावेळेला कदाचित तिसरी आघाडीही उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळं हे सर्व पक्ष निवडणूक लढवणार असल्यामुळं मतविभाजनाचा फटका कोणाला, उत्सुकता तर असणारच. अहो नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं, तर महायुतीला दारुण पराभव सपाटून आपटी खावी लागली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार ही तर उघड आहे. पण असं असलं तरी राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून महायुतीच्या विरोधात आहे. त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत असा आरोप विरोधकाकडून केला जात आहे. त्यातच इंडिया टुडे सी वोटरच्या मूड ऑफ नेशन सर्वेनुसार राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील, कोणाला किती टक्के मते मिळतील याबाबतचा अंदाज या सर्वेतून वर्तवण्यात आलेला आहे. आणि हा नवा सर्वे पाहून भल्यांची झोप मात्र नक्की उडाली आहे. चिंता तर आधीच वाढलेली होती, आता झोपही उडू लागली आहे. आता बघा, या सर्वेनुसार महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा मिळू शकतात. महायुती 120 ते 100 जागा मिळवेल असा अंदाज या सर्वेनं व्यक्त केलेला आहे.
मतांची टक्केवारी जर पाहिली तर महायुतीला 42% आणि महाविकास आघाडीला 44% मते मिळतील असा अंदाज आता या नव्या सर्व्हेतून समोर आला आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं 43.71% तर महायुतीनं 43.55% मते मिळवण्यात यश आलेलं होतं त्यांना। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी तर म्हणजे आता चर्चेत आलेलीच आलेली आहे। आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीला यश मिळेल असाच या सर्वेचा अंदाज आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीला 150 ते 160 एवढ्या जागा मिळाल्यास अर्थातच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते। पण याशिवाय या सर्वेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 3.1% लोकांनी पसंती दर्शवली आहे। त्यामुळे सध्या तरी महायुती बॅकफूटवर गेली असल्याचं दिसत आहे, म्हणजे या सर्वेतून समोर आला आहे। या निवडणुकीत ही महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता त्यामुळेच वर्तवली जाऊ लागली आहे। लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा महाविकास आघाडीला फायदा झाला होता, त्यामुळे मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण त्यासोबतच मराठा आरक्षणाचा मुद्दाही महाराष्ट्रात चांगलाच तापलेला आहे आणि याचा फटका कोणाला बसणार यावर विधानसभेचं गणित बरंचसं काही अवलंबून असणार आहे। विधानसभा निवडणूक राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबळावर लढणार आहे। त्यांनी आता तशी तयारी देखील सुरू केलेली आहे। आता त्यांना यश किती मिळेल वगैरे हा भाग सोडून द्या। त्यांच्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, शेतकरी नेते राजू शेट्टी, MIMचे नेते इम्तियाज जलील आणि प्रहारचे बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यामध्ये देखील तिसरी आघाडीची चर्चा सुरू आहे। त्यामुळे तिसरी आघाडी झाल्यास अनेक मतदारसंघामध्ये 3 ते 4 उमेदवार उभे राहू शकतात। याचा फटका कोणाला बसणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यातच इंडिया टुडे सी वोटरनं आपल्या राज्यात कोणता मुख्यमंत्री लोकप्रिय आहे असा एक सर्वे सुरू केला आहे। या सर्वेमध्ये पहिल्या 10 स्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नावही नाही। पहिला क्रमांक सोडा, तिसरा, चौथा, पाचवा, आठवा, 10वा सुद्धा नाही। त्यामुळं साधारणपणे महाराष्ट्रातील जनमत काय आहे याचा अंदाज तरी येऊन जातो। हे सर्वे काही सांगू देतो, तुमचा सर्वेच खरा। आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाची होईल हो सरशी तुम्हीच सांगा। आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।